नमस्कार श्रोते हो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ सप्तशती याच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण याच्या पारायणाला सुरुवात केलेली आहे. त्यामधील आजचा हा दुसरा अध्याय. यामध्ये श्री स्वामी समर्थ बसप्पाला घेऊन अरण्यात गेले आणि असंख्य सर्प दाखवले. पाहिजे तेवढे ते घे म्हणाले. बसप्पाने डोक्यावरील पगोटे काढून एका सर्पावर टाकले आणि पगोटेच उचलून घरी आणले. अंगणात पोगोटे झटकले तर पोगोट्यातून सर्पांच्या आकाराची सोन्याची लगड बाहेर पडली. या कथेचे या दुसऱ्या अध्यायात वर्णन केलेले आहे. चला तर आता आपण ओवीबद्ध या अध्यायाला सुरुवात करूयात. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. चिंतोपंत टोळ सोलापुरात मामलेदार म्हणून काम करीत. कारकून त्यांचा असत साताऱ्याचा रहिवासी. रजा घेऊन घरी जात माघारी असे परत येत. पुरासी वाटेत दर्शनासी थांबला. ते काळी पंढरपुरात गोपाळ बुवा महासिद्ध नामे एक अवधूत राहात होते तेथवरी. विठ्ठल दर्शन करोण सिद्ध दर्शना जाई कारकून. गोपाळ सिद्ध त्या पाहोन वदले पहा काय ते. अहो तुमचे मामलेदार त्यांचे कळवा समाचार. लिहून घ्या सविस्तर पत्र तुमच्या साहेबांना. येत्या काही वर्षात श्री दत्तात्रय अवधूत एवोनी तुम्हा भेटत सेवा त्यांची कराहो. ऐसे करीती भाकित पंढरपुरी गोपाळ सिद्ध. कारकून येवोनी सांगत चिंतोपंत टोळांना. असो स्वामी समर्थ मंगळ वेढ्यासी होते राहत. लीला करीती अनंत लोकोद्धारा कारणे. नित्य राहती अरण्यात क्वचित येती ग्रामात. 12 वर्षे पंगळवेढ्यात ऐसे राहिले श्री स्वामी. भाग्यवंता दर्शन देत लोक दत्तावधूत म्हणत. दिगंबर स्वामीही म्हणत. काही लोक तयांना बाळकृष्ण नामे सिद्ध होते मंगळवेड्यासी राहत. नित्य जाती अरण्यात दर्शन घ्यावया स्वामींचे. येता बाळकृष्ण भक्त स्वामी काटेवरी ठेविती हात. विठ्ठल रूपे दर्शन देत आपुल्या प्रिय भक्तासी. श्री स्वामी समर्थ बाळकृष्णासी सिद्ध करीत. अनेक लीला करीत भक्तोद्धारा कारणी. एका ब्राह्मणा घरी जात वांजगाई दुग्धवती करीत. ब्राह्मण होई विस्मित पाहुनी लीला स्वामींची. बसप्पा तेली भक्त दर्शना जाई अरण्यात. कंटकशयनी श्री समर्थ पाहुनी विस्मित होत असे. मनापासोनी भक्ती करीत अरण्यी स्वामीसी सेवित. लीला पाहे अद्भुत श्री स्वामी समर्थांच्या. बसप्पा आणि स्वामी समर्थ फिरत असती अरण्यात. असंख्य सर्प दिसत पाहुनी भक्त भीत असे. स्वामी बसप्पा ते सांगत हवे तितुके घे म्हणत. पागोटे सर्पावरी टाकत एक उचलोनी घेत असे. आता घरी जा म्हणती तो जाई गृहाप्रती. पागोटे झटके खालती सुवर्णे लगड पडत असे. गेले त्याचे दारिद्र्य तो झाला श्रीमंत. ऐसे महात्म्य अद्भुत श्री स्वामी समर्थांचे. बसप्पा तेली सद्भक्त अक्कल कोटी वारी करीत. कृतज्ञतेने सांगत महिमा स्वामी समर्थांचा. एक स्त्री वांज असत वय 65 वर्ष असत. बसप्पा ती ते म्हणत सेवी स्वामी समर्थासी. नित्य घेई स्वामी दर्शन दर्शनाविन न घे अन्न. होईल तुझे इच्छा पूर्ण प्रसन्न होता श्री स्वामी. ऐकुनी बसप्पाची मात वृद्ध स्त्री व्रत घेत. स्वामी दर्शनासी अरण्यात नित्य पाहती जातसे. कधी कधी स्वामी समर्थ वृद्ध स्त्रीची परीक्षा पाहत. 2 दिवस होती गुप्त कोठे न मिळती तिये लागी.
ऐशा परीक्षा अवस्थेत 2 दिवस उपाशी राहत. परीन व्रत सोडित ऐसी निष्ठा तियेची. 2 वर्षे व्रत करीत स्वामी समर्थ प्रसन्न होत. शिरस वृक्ष दावित खा म्हणती चीक याचा. स्वामी आगे प्रमाण करी चीक सेवन. 1 वर्षात पुत्रनिधान लाभले पाहाती येसी. बाबाजी भटाच्या विहिरीस समर्थ कृपे पाणी लागत. यवन भक्ता सिद्ध करीत अवली या ख्याती होतसे. मंगळवेढा अरण्यात नदी किनारी असती समर्थ. आणखी 2 महासिद्ध प्रकट तेथे जाहले. तिघेही पर्वत चढत एकमेकांशी बोलत. परीन कोणा कळत संभाषण तया तिघांचे. का रडतो का एक म्हणे, हाका का मारतो दुजा म्हणे. असे का करतो तिजा म्हणे, गूढ भाषा सिद्धांची. लीला विग्रही समर्थ मंगळवेढ्याहुनी निघत. पंढरपुरासी येत दर्शन द्याया भक्तांना. तेथोनी मोहोळासी येत भीमा नदी वाटेत. महापुरात प्रवेशत समर्थ स्वामी सद्गुरू. महापुरात चालती समर्थ पाणी गुडघ्याभर होत. लोक होऊन विस्मित अद्भुत प्रकार पाहतात. गवे स्वामी मोहोळात ते समयी होतेच राहत. स्वामी समर्थांची सेवित मनोभावे करोनिया. तेथोनी स्वामी निघत सोलापुरासी पोचत. दत्त दिगंबर अवधूत दत्त मंदिरी बैसती. चिंतोपंत टोळ दत्तभक्त येती दत्त दर्शनार्थ. पाहुनी स्वामी समर्थ मणी म्हणती अवधारा. हे कोणी सिद्ध पुरुष दिसती ऐसे टोळ मणी म्हणत. तात्काळ समर्थ उत्तर देती, तुला उपचापती कशाला. आम्ही असो सिद्धबुद्ध यात तुझे काय जात. उगाच उचापती करीत कशासी येथे आहेस तू. टोळमणी म्हणत हे मनकवडे असावेत. मणीचे सर्व जाणत ऐसे म्हणती मना माझी. आम्ही असो मनकवडे अथवा असू पूर्ण वेडे. तुझ्या बापाचे काय जाते म्हणून रागे भरताती. पाहुनी जाणिले अंतर टोळ करीती नमस्कार. म्हणती तू दत्त दिगंबर समजुनी मजला आले हो. पंढरपुरी गोपाळ अवधूत ते भविष्य सांगत. श्री समर्थ दत्तावधूत भेटती काही वर्षांनी. ते भविष्य खरे जाहले म्हणून हे चरण भेटले. घरी चला ऐसे विनविले श्री स्वामी तेथवा. स्वामी त्याचे घरी जात काही दिन तेथे राहत. परी येता मनात उठून कुठेही जाती ते. स्वामीसी घेऊन सांगात टोळ अक्कलकोटी जाऊ पाहत. परी स्वामी होती गुप्त कोठे गेले कळेना. गुप्त होऊन वाटेत हुमनाबादी प्रकटत. माणिक प्रभू तेथे असत महासिद्ध अवधारा. आपुल्या आसनी बैसवित प्रभू सर्वा सांगत. हे असती दत्तावधूत जगद्गुरु सर्व विश्वासे. नाबादे हुनी निघत अंबेजो गायीसी जात. योगेश्वरीसी पाहत समर्थ स्वामी सद्गुरू. तेथेची समीप अरण्यात दत्त पहाड गुहा असत. गुहेत असती श्री दत्त समर्थ स्वामी सद्गुरू. काही दिवस समाधीस्थ तेथे राहती श्री समर्थ. तेथोनी सळांबे गावी येत लीला विग्रही श्री स्वामी. तेथे स्वामी दासी मठात स्वामी समर्थ होते राहत. लीला करीती अद्भुत श्रोते तुम्ही अवधारा. स्वामी असती निद्रिस्त बुवा मठासी टाळे लावित. बाहेर निघोणी जात कोंडोनिया स्वामींना. काही क्षणानंतर तो जाई नदीवर.
स्वामीसी पाहे तेथवर मुला सवे खेळताना, आश्चर्य त्यासी वाटत धावत येई मठात, कुलूप पाहुनी निश्चित होऊनी उघडी मठाते, परी स्वामी समर्थ झाले तेथून गुप्त, हे स्वामी हे पाहुनी विस्मित रामदासी होतसे, ऐसे परी फिरत फिरत प्रजापुरी स्वामी येत, अक्कलकोटी स्वामी समर्थ म्हणून कीर्ती होतसे, राहुनी अक्कलकोटात 300 सिद्ध निर्मित, केवळ 20 वर्षात अगाध महिमा जयांचा, कोट्यावधी जना उद्धरिले, लक्षावधी चमत्कार केले, अद्भुत सामर्थ्य दाविले महास्वामींनी तेथवरी, समस्त पृथ्वीचा कागद केला, सप्तसागर शाई आणिला, सरस्वती बैसे लिखाणाला, परी लीला संपेना, ऐशा लीला अनंत येथे पाहू संक्षिप्त, श्री स्वामी लीलामृत अगाध जाना आहे हो, ओम निरंजनाय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात, सर्वदेवी देवता स्वरूपाय महादत्त अवधूताय प्रज्ञापूर निवासाय नमन माझे तुझ लागी, हे चरित्र संक्षिप्त तुझे तू निर्माण करीत, तव चरणी लीन होत म्हणून मी सर्वदा, श्री समर्थ वाङ्मय मूर्ती ऐसी होवो ग्रंथ ख्याती, श्रवण पठने सन्मती प्राप्त होवो भक्तांना, हे दत्तात्रय गुरुवर्या मजवरती करी तू दया, भक्त सद्भक्तांसी सदया, अन्न वस्त्राते देई तू, तैसेची देई सद्गुण, देई सद्गुरु दर्शन, करुणामय ज्यांचे जीवन लोकोद्धारार्थ अवतरले, ओम दिगंबराय विद्महे अवधूताय धीमहि, ओम दिगंबराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात, असो श्री स्वामी समर्थ येऊनी राहती प्रज्ञापुरात, अनेक जना उद्धारित नाना लीला करोनिया. अध्याय 2 ओवी संख्या 70. अध्याय 2 येथे पूर्ण झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.